अजून आमचे अकोल्याचे अर्बट पाटील आहेत. अपंग आले आणि तरुणी आले. एक अर्बट म्हणून मुलगा आहे. बच्चू भाऊचं आंदोलन, आता मी येईल हे विचारत नाही, बच्चू भाऊच्या आंदोलनात नेमकं काय वाटलं बा असं? महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी कर्जमाफी. त्यावेळेस जसं काही सरकारने म्हटलेलं होतं की शेतकरी कर्जमाफी 7/12 कोरा करू, त्यावेळेस शेतकऱ्याची दिवाळी ही अंधारात गेलेली आहे. शेतकऱ्याला त्यांनी सांगितलं की 18,000 मी हेक्टरी मदत करतो. काहीच शेतकऱ्याच्या हातामध्ये खात्यामध्ये पैसे पडलेले नाहीत. निव्वळ शेतकऱ्याची फक्त मतासाठी यांनी दिशाभूल केलेली आहे. वारंवार शेतकऱ्याला खोटी आश्वासनं दिलेली आहेत आणि दिशाभूल केलेली आहे. आता वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी रायगड येथे आंदोलन केलं, त्याच्यानंतर चिलगाव ते पापड तिथं पायदळ यात्रा काढली, मोजरी येथे अन्नत्याग उपोषण केलं. याच्यात सुद्धा या सरकारने खोटी आश्वासन दिली की बा आम्ही आज करू उद्या करू, हे अशी खोटी आश्वासन दिली, परंतु आजपर्यंत तोडगा काढला नाही. आता आम्हाला हा महाएल्गार मोठा मिळालेला आहे. त्याच्यामधून आता वंदनीय बच्चूभाऊ कडू त्यांनी मिटिंग लावलेली आहे. या मिटिंग मध्ये आता काय होणार आहे 4 वाजता समजणार आहे. याच्यानंतर वंदनीय बच्चूभाऊ कडू बांधतील तेच तोरण आणि सांगतील तेच धोरण. रेल्वे का विमान फोडायला सुद्धा आम्ही मागे हटणार नाही आहे. अरे बापा रे, निरा बंदूकची गोष्ट कार्यक्रम आहे. विमान फोडायला बी मागं पुढे पाहणार नाही. आमचे सर्व या ठिकाणी किती प्रहारचे कार्यकर्ते एकत्र आले, त्यानं प्रतिक्रिया दिली. आता बच्चू भाऊ नेमक्या मिटिंगातून काय बोध निघते काय माहिती. बच्चू भाऊ तिकून सांगा आणि यानं जुटला ना भाऊ सांगा, आणि नागपुरात तिने सर्व कार्यक्रम होऊन जाईल पालता, अशा प्रकारचं येणं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलाय. संध्याकाळ खूप वाट काय होते काय माहित बा. पाय तर आपलं चॅनल गावरान नाही, ते आपली भाषा पाहिली बा, एकदम गावगाड्याची भाषा आहे ना, वराळीच भाषा टोटल. जय जवान, जय किसान, जय जवान.